मी आतापर्यंत शांत होतो, पण आता माझाही संयम सुटत चाललाय. मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांचा पोलिसांना इशारा. कृष्णा आंधळे का सापडला नाही, आरोपींचे मोबाईल का तपासत नाही, असा प्रश्नांचा भडीमार. मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. अजूनही एक आरोपी फरार. धनंजय मुंडेंचा राजीनामा अजून का झाला नाही, अंजली दमानिया यांचा एक्स पोस्टद्वारे सवाल. मुंडेंच्या विरोधातील पुरावे केंद्रीय संस्थांना पाठवल्याची माहिती. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्यासह 3 पोलीस निलंबित. परभणीमधून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला परभणी पालकमंत्री बोर्डीकर यांची माहिती. आंदोलकांचा लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित. जालन्यामध्ये वाळू माफियांसह आंतरवालीमध्ये जाळपोळ करणारे 9 गुन्हेगार तडीपार. सर्व 9 जण शेजारच्या बीड, संभाजीनगर आणि परभणीतून होणार हद्दपार. वाळू माफियांमध्ये मनोज जरांगे यांच्या मेहुण्याचाही समावेश. अंतरवाली आंदोलकांना बजावलेल्या तडीपारीची नोटीस, याच्यावरती आता मनोज जरांगे आक्रमक. आंदोलन बंद करण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची तडीपारी, हे तर षडयंत्र. फडणवीसांकडेच जरांगेंचा रोख.